नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखनामधील कथालेखन कशा पद्धतीने करायचं ते आपण बघणार आहोत। तुम्हाला एक विषय दिलेला असतो, त्यानुसार तुम्हाला त्याची जी कथा असते ती पूर्ण करायची असते। तर आपण बघूया कथालेखन कशा पद्धतीने आपण करायचे असते। सगळ्यात इथे काही मुद्दे दिलेले आहेत ते आपण बघूया की कथा बीजानुसार कथाचे विविध प्रकार पडतात। म्हणजे कथा बीज ज्या ठिकाणी म्हणजे कथाची सुरुवात ज्या ठिकाणून होते त्याचे विविध प्रकार असे पडत असतात। जसे बघा काही ज्या कथा असतात त्या शौर्य कथा असतात, त्याच्यामध्ये शौर्याचं वर्णन केलेलं असतं, तर ते आपल्याला म्हणजे पूर्ण करायचं असतं। काही ज्या कथा असतात त्या विज्ञान कथा असतात, म्हणजे ज्या नवीन वैज्ञानिक ज्या सायन्सच्या आधारावरती असतात त्या काही कथा असतात, त्याला विज्ञान कथा असे म्हणतात। काही बोधकथा असतात। बोधकथा म्हणजे की ज्यातून आपल्याला तात्पर्य म्हणजे जे बोध म्हणजे ज्यातून तुम्हाला काही शिकवण प्राप्त होते, तर ते तुम्हाला म्हणजे त्या पद्धतीच्या असतात की ह्यातून आपल्याला शिकवण प्राप्त होईल अशा पद्धतीच्या कथा असतात की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते। आणि त्याच्या शेवटी आपल्याला बोध काय मिळाला, तात्पर्य काय ते लिहावे लागते। म्हणजे त्यातून नक्कीच काहीतरी बोध हा आपल्याला मिळत असतो, चांगल्या गोष्टी। तसं काही कथा असतात त्या ऐतिहासिक कथा असतात। ऐतिहासिक कथा म्हणजे ज्या होऊन गेलेल्या घटना आहेत, जसं शिवाजी महाराजांच्या वगैरे ज्या घटना असतात, म्हणजे विविध अशा इतिहासामध्ये ज्या होऊन गेलेल्या घटना आहे इतिहासामध्ये, त्या घटनेचं वर्णन आपल्याला ह्या कथेमध्ये करायचे असते। म्हणजे त्याला ऐतिहासिक कथा असे म्हणतात। त्यानंतर आहे रूपक कथा, म्हणजे ज्या रचलेल्या असतात की त्या अशा आपल्याला सुंदर अशा रूपक अशा वाटत असतात, तशा पद्धतीच्या कथा। आणि काही कथा असतात त्या विनोदी कथा असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला विनोद हे जास्त बघायला मिळत असतात। अशा पद्धतीने कथेचे एवढे प्रकार पडतात। आता ज्यावेळेस आपण कथालेखन करतो, म्हणजे यातली कुठलीही कथा जर आली तर त्याचे कथालेखन कशा पद्धतीने करायचे ते आपण बघणार आहोत। बघा इथे लिहिलेलं आहे कथालेखन। सर्वात आधी आपल्याला कथा बीज म्हणजे कथा कुठली आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे कथा बीज समजून घेणं महत्त्वाचे आहे। त्यानंतर कथेची सुरुवात, म्हणजे ज्यावेळेस कथेची सुरुवात करतो आपण ती कशा पद्धतीने करायची ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर कथेतील घटना व स्थळ, म्हणजे ज्यावेळेस कथेतील घटना आणि स्थळ आपल्याला देणं महत्त्वाचं आहे। म्हणजे जर तुम्हाला विज्ञान कथा वगैरे असेल तर त्यातील घटना आणि स्थळ हे इथं लिहिणं काय असतं, अत्यंत महत्त्वाचं असते। त्यानंतर कथेतील पात्र, म्हणजे जी पात्र दिलेली आहे आपण ते कथेमध्ये शेवटपर्यंत ती पात्र व्यवस्थित असली पाहिजे। आणि आपल्याला ज्यावेळेस आपण कथा वाचतो तर ती पात्र आपल्याला कळली पाहिजे की आपण कशा पद्धतीने म्हणजे त्या पात्र जी म्हणजे तिथली जी माणसं आहे कथेमध्ये घेतलेली आपण, तर ती कशा पद्धतीने आपण त्यांचा जो संवाद आहे ते त्यांच्याशी कशा पद्धतीने ते आपल्याला सांगता आहेत, तर त्याच्यातली जी कथा ते सांगतात, म्हणजे सारी कथा ज्यावेळेस आपण लिहितो तर ते आपल्याला लक्षात आली पाहिजे, ते पात्र आपल्याला कथेतून लक्षात आली पाहिजे। अशा पद्धतीने कथेचे पात्र असली पाहिजे। त्यानंतर त्याचं जे शीर्षक आहे ज्याला आपण टायटल म्हणतो ते देखील व्यवस्थित असणं काय आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे त्याचं शीर्षक हे आपल्याला कथेला अनुसरूनच असलं पाहिजे। त्यानंतर पात्राचे स्वभाव हे आपल्या म्हणजे कथेतून व्यक्त झाले पाहिजे, अशा पद्धतीने पात्राचे स्वभाव आपण केले पाहिजे। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या कथेमध्ये एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला दर्शवायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचा स्वभाव व्यवस्थित दर्शवला पाहिजे, उगाचच काहीही लिहून चालणार नाही। त्यानंतर पात्रामधील संवाद, आणि ज्यावेळेस आपण कथा लिहितो त्यामधील 2 व्यक्तींमधील संवाद किंवा 3 व्यक्तींमधील जो संवाद आहे तो व्यवस्थितरित्या आपण मांडला गेला पाहिजे की तो व्यक्ती कोण कसा बोलतो आहे, कुणाला बोलतो आहे हे समजणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर विषयाला अनुसरून भाषा, जो आपल्याला विषय दिलेला आहे त्याच विषयाला अनुसरून आपली भाषा ही असली पाहिजे। उगाचच आपली भाषा तिसरी चौथी नको, उगाचच काही कारण नसताना त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा उल्लेख हा नसावा। त्यानंतर कथेचा शेवट करताना कथा ही पूर्ण झाली पाहिजे। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मुद्दे दिलेले असतात तर त्या मुद्द्याला अनुसरून आपली कथा ही असली पाहिजे। आणि ज्यावेळेस मुद्दा पूर्ण होईल म्हणजे कथाचा देखील म्हणजे शेवट हा व्यवस्थित असावा, उगाचच कारण नसताना कथा मधूनच सोडू नये, कथेचा शेवट हा व्यवस्थित करावा। त्यानंतर आपल्याला त्यातून जे तात्पर्य आहे, म्हणजे जी कथा आपण लिहिलेली आहे त्याचं जे तात्पर्य आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला बोध होतो त्या कथेतून तर तो तात्पर्य लिहिणं इथे महत्त्वाचं आहे। म्हणजे कथेतून मिळालेला बोध अथवा संदेश, मूल्य, म्हणजे आपल्याला कवितेतून तुम्हाला काय शिकवण मिळालेली आहे, कथेतून तुम्हाला काय शिकवण मिळालेली आहे, किंवा त्यातून काय बोध प्राप्त झाला आहे, किंवा एखादा
विज्ञान असेल, विज्ञान कथा असेल किंवा ऐतिहासिक कथा असेल, तर तुम्हाला त्यातून संदेश काय मिळतो, त्यातील मूल्य काय मिळते, हे तात्पर्य लिहिणं देखील महत्त्वाचं आहे. ह्या तात्पर्याला देखील तुम्हाला वेगळा एक गुण असतो आणि शीर्षकला देखील तुम्हाला वेगळे मार्क्स असतात. आणि जर तुम्ही विषय ह्या पद्धतीने व्यवस्थित लिहिले तर त्याला देखील तुम्हाला व्यवस्थित मार्कांचे गुणदान हे केले जाते. आता कशा पद्धतीने कथा लेखनाचे प्रश्न म्हणजे कशा पद्धतीने कथेची सुरुवात करावी, कशा पद्धतीने त्याचे योग्य स्थळ घटना असावी ते आपण बघूया. त्यानंतर बघा, कथा लिहिताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस कथाबीज आपण ज्यावेळेस कथा लिहितो तर त्यावेळेस सगळ्यात आधी आपण कथाबीज कशा पद्धतीने पेरलं पाहिजे. जसं बघा, कथालेखन ही कल्पकतेवर आधारलेली कला आहे. म्हणजे जी आपली कल्पकता आहे, म्हणजे जी आपली विचार करण्याची जी कल्पना करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यावरती आधारलेली काय आहे म्हणजे आपण ज्यावेळेस आपण कथालेखन करतो, ज्यावेळेस आपण कथा लिहित असतो, आपल्याला जो विषय दिला आहे त्यानुसार तर आपण काय करत असतो, आपल्या मनामध्ये विविध कल्पनांचं काय होत असतं, जागृतीकरण होत असतं आणि आपण त्या कल्पना काय करतो, आपण मांडत असतो. म्हणजे थोडक्यात काय की कल्पकतेवर आधारलेली गोष्ट आहे कथालेखन. आणि कथालेखन करताना कथाबीजेच्या विषयास अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, तर्कशास्त्र, तर्कसंगत विचार यांचा विचार करून कथाबीज फुलते. म्हणजे जर आपल्या अंगी ह्या सगळ्या गोष्टी असेल की ज्याला म्हणजे कथा विषयाला अनुसरून दैनंदिन निरीक्षण, जर आपण व्यवस्थित आपल्या अभ्यासाचं दैनंदिन निरीक्षण तसंच आपण कथा म्हणजे नेहमी जे आपले वाचन असेल ते व्यवस्थित असेल, जसं तुमच्यामध्ये वर्तमान पेपर वाचण्याची आवड जर तुम्हाला असेल किंवा मग विविध कादंबऱ्या किंवा पुस्तकं वाचण्याची आवड असेल तर तुम्ही कथा ही व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने लिहू शकता. म्हणजे कथाबीज ज्यावेळेस स्टार्टिंगला कथेला सुरुवात होते त्यावेळेस तुमची कल्पना ही जास्तीत जास्त जागृत झाली पाहिजे. तुम्ही जर विविध असे पुस्तकं वाचले असेल तर आपल्यामध्ये त्या गोष्टी म्हणजे सांगण्याची गरज नसते, आपल्यामध्ये म्हणजे त्या कल्पनेला अधिक वाव हा मिळत जातो. म्हणजेच कथाबीज तिथूनच पेरतं. म्हणजे ज्यावेळेस आपण कथाचा विषय बघत असतो की तुम्हाला ह्या विषयावरती कथा दिलेली आहे, आपल्याला कथाला सुरुवात करायची आहे, तर त्यावेळेस आपल्याला कथाबीज कधी पेरतो, ज्यावेळेस तुमचं वाचन निरीक्षण हे खूप चांगलं असेल त्यावेळेस आपल्यामधील विचार ह्या कल्पकता ही आपली बाहेर येत असते. आणि त्या पद्धतीने आपले जे अनुभव आणि तर्कसंगत विचार जे आहे ह्या पद्धतीने आपले कथाबीज हे फुलवावे. म्हणजे कथेमध्ये या सगळ्या गोष्टींचा सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी आणणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे कथेची रचना. म्हणजे आपण ज्यावेळेस कथा लिहित असतो तिची रचना कशा पद्धतीने असली पाहिजे, तर बघा, कथेचा प्रारंभ, मध्य व शेवट असावा. सुरुवात आकर्षक असावी. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण कथा लिहितो त्यावेळेस नक्कीच प्रारंभ म्हणजे काय की सुरुवात ही आली पाहिजे, की त्याला शीर्षक वगैरे व्यवस्थित दिलं पाहिजे. त्यानंतर जो मध्यम आहे म्हणजे ज्यावेळेस कथा सुरुवात होते, प्रारंभ होते, म्हणजे सुरुवातीला जी कथा आहे तर त्या आपल्याला जो विषय दिलेला आहे त्यानुसार मांडणे. त्यानंतर जो मध्यम आहे तो देखील व्यवस्थितच राहायला पाहिजे. सुरुवातीला धरून मध्यम असला पाहिजे आणि मध्य धरला आपण तर त्याचा शेवट देखील व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे ह्या तिघी गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस आपण कथा सुरुवात करतो सुरुवात आकर्षक असावी आणि ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस ती सुरुवात ही कशी असली पाहिजे, आकर्षक असली पाहिजे. म्हणजे समोरच्याला त्याविषयी जास्तीत जास्त आकर्षण वाटले पाहिजे अशी सुरुवात असली पाहिजे. सुंदर अशी सुरुवात आपण केली पाहिजे. आकलनपूर्व छोटी छोटी वाक्य असावी. म्हणजे ज्या गोष्टी एखादी वाक्य जर असेल तर ते कसे असले पाहिजे, समजेल असे, आकलन झाले असे वाक्य, याच्यामध्ये छोटे छोटे वाक्य जर आपण आपल्या कथेमध्ये समावेश केला तर ते अधिक सुंदर हे होत असते आपली कथा. कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा. आणि जो त्यांचा मजकूर म्हणजे आपण जे कथा लिहायची आहे, जो विषय दिलेला आहे त्यानुसार आपण कथा लिहितो, त्याचा जो त्याचा जो विषय आहे तो त्याचा जो मजकूर आहे म्हणजे विषय तो उत्कंठावर्धक असला पाहिजे. म्हणजे त्याच्यातून आपल्या जी उत्कंठा आहे ती नक्कीच त्यातून बाहेर आली पाहिजे असा असला पाहिजे. आणि आशयाला काहीतरी वळण असले पाहिजे तर उत्कंठा अधिक वाढते. आणि जो आशय जो आहे, जो विषय आहे त्याला काहीतरी वळण दिलं पाहिजे. जर आपण त्या पद्धतीने वळण दिले तर त्याची जी उत्कंठा आहे म्हणजे वाचणाराची जी उत्कंठा आहे ती अधिक वाढत असते. आणि थोडक्यात ज्यावेळेस आपण त्याला वळण देतो तर त्याची उत्कंठा म्हणजे लिहिण्याची उत्कंठा त्या विषयाची आपली ही अधिक वाढत असते. अशा पद्धतीने तिसरा पॉईंट आहे कथेतील घटना व पात्र. ज्यावेळेस आपण कथा लिहितो त्यावेळेस कथेतील घटना आणि पात्र कशा पद्धतीने असले पाहिजे. बघा, कथेतील पात्र व घटना निवडण्यात घटना व घटनांचे स्थळ व सुसंगत निवडावे.
म्हणजे ज्यावेळेस आपण पात्र घटना म्हणजे कथामध्ये नक्कीच घटना असते, एखादी घटना झालेली असते, तर ती घटना निवडताना आपल्याला काय करावं लागेल, त्यातील पात्र देखील व्यवस्थित सुसंगत निवडणे हे महत्त्वाचे आहे। बारकावे जाणून वर्णन करावे आणि कथेतील जे बारकावे आहे म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या जाणून आपण काय करावे, त्याचे त्या कथेचे त्या विषयाचे आपण काय करावे, वर्णन करावे। जसे वर्णन चित्रदर्शी असावे। वर्णन चित्रदर्शी म्हणजे ज्यावेळेस आपण वर्णन करतो तर ते चित्र म्हणजे समोरच्याला चित्र स्वरूपात दिसेल अशा पद्धतीने ते वर्णन असावे। एवढं म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित लिहिले तर समोरच्याच्या मनामध्ये त्या कल्पनांची जागृती व्हावी अशा पद्धतीने असावे। चौथा आहे की पात्राचे स्वभाव विशेष, म्हणजे ज्यावेळेस आपण कथा लिहितो त्यावेळेस कथेतील आशयाला समर्पक असे पात्राचा स्वभाव व विशेषाचे त्या अनुषंगिक वर्तनाचे वर्णन करावे। ज्यावेळेस आपण पात्रांचे स्वभाव लिहितो तर त्या विषयाला अनुसरूनच, म्हणजे तुम्ही जर कथेमध्ये एखाद्या व्यक्तीचा स्वभाव लिहिला तर त्यालाच अनुसंगून तुम्ही त्या गोष्टी, जर त्याला राग आला किंवा मग त्याला कंटाळा आला किंवा मग त्याला एखादी भावना जर त्याला व्यक्त करायची असेल तर कशा पद्धतीने ते पुढे देखील आपण जर ते लिहिलं की ते सुद्धा देखील आपल्या कथेमध्ये सुंदर वाटत असतं। ते बघा कशा पद्धतीने, उदाहरणार्थ बघा, जर राग आला तर त्याने हाताच्या मुठ्ठी करकचून आवळल्या इत्यादी। म्हणजे जर आपल्या कथेमध्ये जर आपल्याला म्हणजे एखादा व्यक्ती असेल त्याला जर राग आला की आपण असं लिहू शकतो की त्या अमृतला खूप राग आला आणि त्याने काय केलं की त्याच्या हाताच्या मुठ्ठी करकचून आवळल्या, असं देखील आपण त्याच्यामध्ये उल्लेख करू शकतो। ह्या पद्धतीचा जर उल्लेख केला आपण आपल्या कथेमध्ये तर ते जास्त आकर्षक हे वाटत असतं। अजून आपला जो 5वा मुद्दा आहे तो आपण बघणार आहोत। त्यानंतर बघा कथेतील संवाद व भाषा कशा पद्धतीने असली पाहिजे। ज्यावेळेस आपण कथेतील संवाद म्हणजे लिहितो त्यावेळेस बघा कथेशी अनुसरून कथेची भाषा असावी, म्हणजे कथेला जी कथा दिलेली आहे त्यालाच अनुसरून आपली भाषा ही असली पाहिजे आणि अलंकारिक भाषेचा वापर करून संवादाची परिणामकारकता वाढवावी। आणि ज्यावेळेस आपण अलंकारिक म्हणजे चांगले म्हणजे शब्दाची ज्यावेळेस आपण अलंकार वाढवतो, म्हणजे थोडक्यात चांगल्या पद्धतीने ज्यावेळेस आपण शब्द लिहित असतो तर त्याची आपण काय करू, म्हणजे त्या कथेची आपण परिणामकारकता वाढवतो। म्हणजे ज्या अलंकार ज्यावेळेस आपण शिकलो की अलंकार म्हणजे काय, तर आभूषणे, म्हणजे शब्दांची जी आभूषणे असतात, जसं छान अशी वाक्य जर आपण लिहिली कथेमध्ये तर कथा ही अधिक परिणामकारक आपल्याला दिसून येते। तर कथेची म्हणजे परिणामकारकता वाढवण्यासाठी आपण चांगली वाक्य कथेमध्ये लिहिणे महत्त्वाचे आहे। जसं बघा शीर्षक व तात्पर्य। शीर्षक म्हणजे काय की सुरुवातीला देण्याचं, म्हणजे कथेला सुरुवातीला देण्याचे नाव, कथेचं नाव काय असलं पाहिजे। जर कथा दिलेली असेल तर त्यावरून तुम्ही त्या कथेचं नाव हे ठरवू शकतात आणि कथेचं शीर्षक हे योग्यच असलं पाहिजे, उगाच काहीही देऊन चालणार नाही। कथेला अनुसरून म्हणजे जी कथा आहे त्यालाच अनुसरून कथेचं शीर्षक पाहिजे आणि त्यानंतर जे तात्पर्य आहे ते देखील कसं असलं पाहिजे की कथेतून जो बोध म्हणजे झालेला आहे, म्हणजे जर कथा तुम्ही जी कथा लिहिलेली असेल त्या कथेतून जो तुम्हाला संदेश मिळतो, जो तुम्हाला बोध प्राप्त होतो, जी शिकवण तुम्हाला मिळते, ती शिकवण ह्या तात्पर्यामध्ये एक ओळ तुम्ही लिहिणं महत्त्वाचं आहे। जसं बघा संपूर्ण कथेचा आशय, कथेतून मूल्य संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे। आणि ज्यावेळेस तुम्ही कथेचं शीर्षक लिहितात तर संपूर्ण कथेचा जो आशय आहे म्हणजे पूर्ण जे लिहिलेलं त्याचा जो मायना आहे ते आणि कथेतील जे मूल्य म्हणजे जी गोष्ट तुम्हाला एखादी चांगले असे मूल्य कथेतून जे कळलेले आहे, तसेच संदेश व्यक्त म्हणजे त्या कथेतून तुम्हाला कुठला संदेश तुम्हाला मिळालेला आहे ते देखील तुम्ही लिहिणं महत्त्वाचे आहे। आणि शीर्षक असावे कथेतून मिळणारा संदेश आणि मूल्य हे देखील शीर्षकामध्ये महत्त्वाचे आहे। म्हणजे तात्पर्य आणि शीर्षक ज्यावेळेस तुम्ही लिहित असता त्यावेळेस तुम्ही पूर्ण आपल्याला कथा ही वाचली पाहिजे आणि कथाचा जो बोध आहे तो समजून कथेचं शीर्षक आणि तात्पर्य हे लिहिलं गेलं पाहिजे। आता अशा पद्धतीने आपण कथालेखन कशा पद्धतीने करायचं ते आपण बघितले। आता बघा जर तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की खालील अपूर्ण कथा वाचा व तुमच्या विचार कल्पकतेने कथा पूर्ण करा। जसं बघा प्रकाश अनवर जीवनश्व कंठस्थ मित्र, एकाच वर्गात एकाच बेंचवर बाकावर एकाच डबा खाणारे सच्चे दोस्ती, दिवाळीच्या सुट्टी लागली आणि अनवर आईबरोबर गावाला गेला आणि सुट्टी संपेपर्यंत मित्र भेटणार नव्हते। दिवाळीची सुट्टी संपायला 2 दिवस होते। प्रकाशाला अनवर भेटीला ओढ लागली होती। सुट्टीला
अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अनवर लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठीला वाचायला घेतलं आणि एवढंच दिलेलं आहे. तिथून जी पुढची कथा आहे ती आपल्याला पूर्ण करायची असते. तर याच्यामध्ये आपण आपले विचार हे व्यवस्थित मांडले. जसं मी आता तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने ते विचार लिहायचे असतात ते आपण बघितले. अशा पद्धतीने कथा लेखन कशा पद्धतीने करायचे ते आपण अभ्यासले. धन्यवाद.